चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाने तब्बल 1 वर्षापासून बनावट भाकरवडी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। ग्राहकांच्या तक्रारीनंतर झाले उघड। चितळे स्वीट होमच्या प्रमोद चितळेवर गुन्हा दाखल। पुणे। भाकरवडीसाठी गेल्या काही दशकापासून प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाने तब्बल 1 वर्षापासून बनावट भाकरवडी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून नितीन अभिमन्यू दळवी वय वर्षे 35 यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे राहणार सदाशिवपेठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार सुमारे 1 वर्षापासून सुरू होता। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील रांजे येथे भाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लांट आहे। याशिवाय पर्वती इंडस्ट्रियल टिमवी कॉलनी मुकुंदनगर या ठिकाणी देखील भाकरवडी तयार करण्याची छोटी युनिट आहे। गेल्या काही दिवसापासून चितळे बंधू मिठाईवाले यांना भाकरवडीची चव बदलल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून चितळे स्वीट होमने नावाने विक्रीस आणलेल्या भाकरवडीची पाकिटे खरेदी केली। चितळे स्वीट होम नावाने असणारी भाकरवडीची पाकिटे आणि चितळे बंधूच्या नियमित तयार होणाऱ्या भाकरवडीच्या पाकिटामध्ये तफावत दिसून आली। तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाल्याचे अधिकृत ईमेल आयडी, कस्टमर केअर नंबर व वेबसाईट हे पाकिटाच्या साईट पट्टीवर हुबेहूब छापले असल्याचे दिसून आले। अशा प्रकारे चितळे स्वीट होमचे प्रोप्रायटर प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाल्यांचे अधिकृत ईमेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स याची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या भाकरवडीच्या पाकिटावर वापरले। चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करून चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचा समोर आला आहे। चितळे स्वीट होमचे मालक आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा काहीही नातेसंबंध नाही। चितळे स्वीट होम हे प्रसिद्ध प्रमोद चितळे यांचे नागनाथ पार येथे दुकान आहे। गेल्या 1 वर्षापासून त्यांनी बनावट भाकरवडी तयार करून चितळे बंधूच्या नावाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती, असे फिर्यादी दळवी यांनी सांगितले। चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली। त्यानिमित्ताने त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना ब्रँड अँबॅसेडर बनवून मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहीम राबवली होती। कमी दर्जाची किंवा योग्य चव नसलेली भाकरवडी मिळत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसापासून ग्राहकाकडून येत होत्या। या तक्रारीची खातरजमा केली असता हा प्रकार उघडकीस आला। आमचे ग्राहकांना आव्हान आहे की चितळेचे कोणतेही उत्पादन घेताना ते खरे आहे की बनावट हे त्या उत्पादनावर असलेल्या माहितीच्या आधारे तपासावे। तसेच शक्यतो आमच्या अधिकृत केंद्रावरून किंवा संकेतस्थळावरूनच खरेदी करावी। ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने आम्ही ही तक्रार दिलेली आहे।